गेल्या 12 तासांपेक्षा जास्त काळापासून जुना मुंबई आग्रा हायवे, जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई नाशिक हायवे या ठिकाणी मोठं ट्रॅफिक जॅम झालेलं आहे। नेमकी परिस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी आमचा प्रतिनिधी दीपक पळसुले आता आपल्याबरोबर आहे। दीपक, नेमकी कुठल्या एक्सप्रेसवेवरती किंवा कुठल्या भागांमध्ये हे ट्रॅफिक जॅम पाहायला मिळतं आणि या ट्रॅफिक जॅमची कारणं काय आहेत? प्राजक्ता, खरं सांगायचं झालं तर जर आज प्रवासी ज्यांना पुण्याला जायचं असेल, जे ठाण्यामध्ये राहणारे असतील किंवा मुंबईहून ज्यांना गुजरातकडे जायचं असेल किंवा नाशिककडे जायचं असेल, अशा लोकांना या वाहन कोंडीचा मोठा सामना करावा लागणार आहे। याची प्रमुख जी कारणं आहेत ती 2 ते 3 आहेत। ती म्हणजे प्रामुख्याने गेले 2 ते 3 दिवस पाऊस पडला होता आणि या पावसामुळे मुंब्र्याच्या इकडचा जो रस्ता आहे तो रस्ता काही प्रमाणात खचलाय, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे तिकडनं जी वाहतूक, पुण्याकडनं येणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक थांबून आहे। यासोबतच जी वाहतूक ठाण्याकडून भिवंडीकडे येते किंवा भिवंडीकडून ठाण्याकडे जाते, या ठिकाणी काही ठराविक अंतरावर 3 कंटेनर हेवी व्हेकल हे बंद पडलेले आहेत। ते बंद पडून सुद्धा काही तास उलटून गेलेले आहेत। यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नाहीये आणि यासोबतच एक कारण जे सांगितलं जात आहे, तिसरं कारण, कदाचित याबद्दल थोडी साशंकता असण्याची शक्यता आहे, ते म्हणजे JNPT बंदरामध्ये एक व्हायरस शिरला आणि या व्हायरसमुळे सध्या त्या ठिकाणी जे काम आहे ते मॅन्युअली सुरू आहे आणि या ठिकाणी मोठमोठे कंटेनर जात असतात, जे कंटेनर आता जात नाहीत। परिणामी पनवेलपर्यंत ही वाहतूक कोंडी आता पाहायला मिळते। त्यामुळे कल्याण ते भिवंडी, यासोबतच ठाणा ते भिवंडी, मुंब्र्यापासून पनवेलपर्यंत याकडून घोडबंदरकडे जाणारा रस्ता आणि भिवंडीकडून दुसऱ्या गावातून काल्हेर कशेळी मार्गे म्हणजे हा जो पूर्ण रस्ता आहे हा पूर्ण चोकअप झालेला पाहायला मिळतोय। ही वाहतूक कोंडी कधी फुटेल याची कुठलीही शक्यता सध्या ट्रॅफिक पोलीस असतील किंवा कोणी असतील हे द्यायला तयार नाहीयेत। प्राजक्ता, मात्र पर्यायी काही मार्ग आहेत जर अर्जंट कुणाला गावी जायचं असेल, नाशिककडे किंवा पुण्याकडे किंवा गुजरातकडे? सध्या तरी प्राजक्ता जे रस्ते आहेत सगळे हे रस्तेपणे हे वाहतूक कोंडीने चोकअप असल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दल खरं तर आम्ही रस्ते शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे। वसई मार्गे मागच्या वेळेला ज्यावेळी मुंबई वर्सोवा ब्रिज बंद होता त्यावेळी वाहतूक वळवण्यात आली होती, मात्र तो खूप मोठा फटका असू शकतो जर का ज्या लोकांना ठाण्याहून पुण्याकडे जायचं असेल, नाशिककडे जायचं असेल किंवा अगदी गुजरातकडे जायचं असेल तरी सुद्धा। त्यामुळे अनेक जी लोक आहेत, खरं तर नाशिककडनं जी लोक येत असतील, खरं तर आपल्या बरोबर राहाच, मात्र पोलीस अधिकारी आहेत दीपक पालवे, जे ट्रॅफिक विभागाचे अधिकारी आहेत, ते आता आपल्या बरोबर आहेत। पालवे साहेब, नेमकी काय परिस्थिती आहे आणि हा खोळंबा कधीपर्यंत दूर होणार आहे? मॅडम, परिस्थिती अशी आहे की रात्री जी संततधार चालू होती त्या पावसामध्ये मुंब्रा बायपास रोडवर खारेगाव टोल नाक्याकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर 3-4 हेवी व्हेकल्स एक अर्धा तासाच्या अंतराने सकाळी पहाटे बंद पडली। ती काढण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले। दरम्यानच्या काळामध्ये रस्त्यावर जी खड्डी पडलेली त्यामुळे वाहनांची गती तशी कमी होती। याशिवाय शिळ फाट्याकडून मापेकडे जाणारा जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी पाणी जमा झालेला आहे आणि त्याचं रुंदीकरण अजून पूर्ण होऊ शकलेलं नाही। त्यामुळे तिथून एक सिंगल लाईन मध्ये व्हेकल चालली होती। तिसरं कारण याचं असं आहे की मुंब्रा बायपास रोडवर एका ठिकाणी दरड कोसळलेली आहे पूर्वीच, परंतु तिची माती आणि मलबा पूर्ण काढला न गेल्यामुळे त्या ठिकाणी रोडवर पाणी साचून त्या ठिकाणी सुद्धा सिंगल लाईनची ट्रॅफिक चालते। चौथं कारण याच्यामध्ये असं आहे, आपला मुंब्रा रेती बंदरला ज्या ठिकाणी बायपास सुरू होतो त्या ठिकाणी काही खड्डे असल्यामुळं व्हेकल्स डबल लेन मध्ये चालू बायपासवर जाऊ शकली नाही। हा महत्वाचा एक भाग आहे। आणि दुसरं, याच्यामध्ये ट्रॅफिकचा लोड लक्षात यावं म्हणून आपल्याला सांगतो की रात्रीच्या वेळेस सगळे हेवी व्हेकल्स हे 3 दिशेने येतात आणि त्या 3 दिशेने येणाऱ्या हेवी व्हेकलला फक्त एकच मार्ग काय मिळते, मुंब्रा बायपास रोडवरून JNPT कडे जाणारी, म्हणजे घोडबंदर रोडवरून जी गुजरातची ट्रॅफिक येते ती ट्रॅफिक, वसई मानकुली मार्ग येते ती हेवी व्हेकलची ट्रॅफिक आणि नाशिक वरून येणारी हेवी व्हेकलची ट्रॅफिक, या 3 मार्गाने हेवी व्हेकलच्या ट्रॅफिकला फक्त एकच लाईन मिळाली। तो लोड रात्री क्लिअर होऊ शकला नाही। सकाळी जेव्हा छोटी वाहनं आली त्यावेळेस ती बायपासवर त्यांना जाम मिळाल्यामुळे त्या हेवी छोट्या व्हेकलनी रॉंग साईड जायला सुरुवात केली। मुंब्रा बायपास हा नॅशनल हायवेचा भाग असूनही त्याच्यावर कुठेही रोड डिव्हायडर नाहीयेत। कुठेही डिव्हायडर नसल्यामुळे अनेक ठिकाणी छोट्या वाहनांनी त्या ठिकाणी रॉंग साईड ड्रायव्हिंग केलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठं जॅमिंग झालं। हे काढत असतानाच 10 वाजता मानकुलीचे गोडाऊन खुले झालेत आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये गुड्स कॅरियर्स, माल वाहतूक वाहनांची वाहतूक त्या ठिकाणून सुरू झाली। 11 ते 5 या दरम्यान आमची नो एंट्री उठत असते नॅशनल हायवेवरची, त्यामुळे त्यावेळेस सुद्धा हेवी व्हेकल्स वाढलेली आहेत।
एक गोष्ट मात्र मला या ठिकाणी सांगायची आहे की मी पूर्वी कधी पाहिली नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाहने रस्त्यावर आलेली आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करायला थोडी अडचण होत नाही. अचानक त्या माल वाहतूक वाहनांची वाहतूक एवढी का वाढली हे मला सांगता येणार नाही, परंतु ती संख्या प्रचंड मोठी आहे. मी स्वतः माझे अधिकारी सकाळी 7 वाजेपासून रस्त्यावर आहोत. ट्रॅफिक आता आटोक्यात आलेली आहे. तासाभरामध्ये कधीपर्यंत हा खोळंबा दूर होईल? 1 तासाभरात ही परिस्थिती नॉर्मल होईल असं वाटतंय. पालवे सर, एक छोटासा प्रश्न आहे तो म्हणजे की हेवी व्हेकलचा या ठिकाणी तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे. मात्र या ठिकाणी जो नियम आहे तो म्हणजे सकाळी 8 पासून ते रात्री 8 पर्यंत हेवी व्हेकल जाऊ नये असा या ठिकाणचा नियम आहे. मी स्वतः भिवंडीत राहतो, मात्र मला केवळ भिवंडी आणि ठाणा हा प्रवास पार करण्यासाठी कधी कधी 3-3 तास मोजावे लागतात. या ठिकाणी ट्रॅफिकची जी यंत्रणा असते ती कुचकामी ठरताना दिसते. नॅशनल हायवेवर तो नियम तसा नाहीये. नॅशनल हायवेवर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत आपण त्यांना मुवमेंट अलाउड आहे. स्टेट आणि नॅशनल हायवेवर 11 ते 5 या दरम्यान त्यांना मुवमेंट अलाउड आहे. पालवे साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. तर पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या 1 तासाभरामध्ये हा जो सगळा खोळंबा आहे तो दूर करण्यात आम्हाला यश येणार आहे.